नमस्कार, मैं महानगर लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज आपल्या सोबत भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय सर आहेत। आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। नमस्कार सर, भाजप मधले जे इंदापूरचे इच्छुक आमदार आहेत हर्षवर्धन पाटील, ते आता तुतारी हाती घेणार असल्याचं म्हटलं जाते, याकडे तुम्ही कसं पाहता? मला असं वाटतं की त्यांनी अशी आतापर्यंत कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही आणि आम्हाला विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीचे नेते एकत्र बसतील राष्ट्रवादी सोबत, त्यांची जी अडचण आहे दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल आणि त्यांनी आतापर्यंत कोणतीच भूमिका जाहीर केली नाही आणि भविष्यात हर्षवर्धन पाटील आमचे महत्वाचे नेते ते नक्कीच पार्टीसोबत। भाजपचे अनेक बडे नेते हे बाहेर जात आहेत सध्या, कुठे जात आहे, कोण कोल्हापूरमध्ये घाडवी गेले असा शब्द तुम्ही करताय, त्यामुळे तेच पुन्हा तिथेच तो विषय स्थानिक सगळ्यांची काही अडचणी प्रत्येक काही जणांच्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करतोय, पण अनेक नेते आता एकच नेते गेले आणि मला असं वाटतं की बाकी नेत्यांच्या जे काही अडचणी आहेत भाजप नक्की त्याची चर्चा करून दूर करण्याचा प्रयत्न करतो। असं याकडे पाहताना असं म्हटलं जाते की भाजपची पॉलिसी ही यूज अँड थ्रोची आहे, यावर तुम्ही काय? मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी प्रत्येक कार्यकर्त्याचा सन्मान ठेवते। भारतीय जनता पार्टी अशी एकमेव पार्टी जिथे सर्वसामान्य अगदी सामान्य कार्यकर्ता हा राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकतो, त्यामुळे यूज अँड थ्रो जर असं तर अशी वेळच नसते। भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता सन्मान करते, येणाऱ्या नेत्याचा सन्मान करते, त्या कर्तृत्वाप्रमाणे त्याला काम देते, हे जितकंच युती धर्माचं पालन करता करता भाजप संपत चाललंय? बिलकुल नाही, भारतीय जनता पार्टी युती धर्माचं पालनही करते आणि भारतीय जनता पार्टी स्वतःचा विस्तारही करते, त्यामुळे अशा प्रकारे कोणत्या कॉन्ट्रडिक्टरी नाही। पत्रकार परिषदेमध्ये बोलताना तुम्ही आरक्षणाबद्दल बोललात, तर मग मुख्यमंत्र्यांनी जळगावमध्ये असं म्हटलं होतं की कुणबी प्रमाणपत्र देऊ मराठ्यांना, त्यांना आरक्षण देऊ, आणि ओबीसी सोबत बोलताना ते म्हणाले होते की तुमच्या आरक्षणाला धक्का नाही लागून देणार। मग त्यांच्या या भूमिकेला दुतोंडी भूमिका म्हणता येईल? अजिबात नाही, भारतीय जनता पार्टी असेल त्या महायुती भूमिका नेहमीच आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, त्यात शंका असण्याचं कारण नाही, आणि त्या जर ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा सुद्धा सन्मान आणि त्याला कुठलाही धक्का लावणार। थँक्यू।